8 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालं। देशातलं सगळ्यात अत्याधुनिक विमानतळ म्हणून या विमानतळाची ओळख सांगितली जाते। जगातल्या सगळ्यात मोठ्या लंडनच्या हिथ्रो विमानतळाशी नवी मुंबई विमानतळाची तुलना केली जाते। पण या विमानतळासाठी पर्यावरणाची झालेली हानी हा मोठा कळीचा मुद्दा राहिलाय। 1160 हेक्टर जागेवर उभारण्यात आलेल्या या विमानतळासाठी इथून वाहत असलेल्या एका नदीचा संपूर्ण प्रवाह विमानतळाच्या कामासाठी बदलण्यात आला। 4 मोठ्या टेकड्या जमीनदोस्त झाल्या। कांदळवनांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली गेली। विमानतळाचं बांधकाम ज्या जागेवर केलं जातंय ती जमीन आधी कांदळवनांची होती। त्यावर भराव घालून विमानतळासाठी जागा तयार करण्यात आली। ग्लोबल अँटी एरोपोलिस मुव्हमेंटच्या एका अभ्यासानुसार विमानतळाच्या जागेवर 162 हेक्टर कांदळवन क्षेत्र आणि 404 हेक्टर क्षेत्र दलदलीचं होतं। आता कांदळवनांचा आपल्याला प्रत्यक्ष फायदा होत नसला तरी त्याचे अप्रत्यक्ष फायदे खूप आहेत। किनाऱ्यालगतच्या खारफुटी जागेवर वाढणाऱ्या कांदळवनांना किनाऱ्याचं नैसर्गिक कवच म्हटलं जातं। कांदळवनं समुद्राच्या लाटा, भरती ओहोटी आणि चक्रीवादळांचा जोर कमी करतात। त्यामुळं किनाऱ्यावरील गावं, शेती आणि पायाभूत सुविधा सुरक्षित राहतात। कांदळवनांमुळे मातीचं क्षरण म्हणजेच माती वाहून जाणं थांबवलं जातं। मासे, कोळंबी आणि शिंपले कांदळवनात वाढतात। त्यामुळे हे क्षेत्र मच्छीमारांसाठी उपजीविकेचं मुख्य साधन ठरतं। पण तेच न राहिल्यामुळे मत्स्य व्यवसायावर परिणाम होण्याची भीती टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वृत्तपत्रांतून वर्तवण्यात आली होती। कांदळवनं नैसर्गिक फिल्टरप्रमाणे काम करतात। ती गाळ, रासायनिक पदार्थ आणि प्रदूषण शोषून घेतात, ज्यामुळे सागरी परिसंस्था स्वच्छ राहतात। द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार 1990 नंतर मुंबईत मोठ्या प्रमाणात कांदळवनांची कत्तल झाल्यामुळेच मुंबई तुंबण्याचं प्रमाण वाढल्याचं काही अभ्यासांमधून सांगितलं गेलंय। आता नवी मुंबई विमानतळासाठी मोठ्या प्रमाणात कांदळवनं नष्ट झाल्यामुळे या भागात पावसाळ्यात पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जाते। विमानतळाच्या बांधकामासाठी उळवे आणि गाडी या 2 नद्यांच्या प्रवाहात बदल करण्यात आले। या योजनेनुसार उळवे नदीचा प्रवाह तिच्या मूळ दिशेपासून 90 अंशांनी वळवण्याचं नियोजन आहे। नदीच्या दिशाबदलामुळे तिची प्रवाहाची क्षमता मर्यादित होते। ज्याप्रमाणे मुंबईत पुराचा धोका वाढलाय तशीच परिस्थिती नवी मुंबईत निर्माण होण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। पण सिडको आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड कडून मात्र हे विमानतळ पर्यावरणपूरक असल्याचा दावा करण्यात आलाय। पण विकास महत्त्वाचा असला तरी पर्यावरणाची हानी आणि त्याचे होणारे वाईट परिणाम या गोष्टींचा सुद्धा विचार सरकारनं करायला हवा अशी टीका होते। तुम्हाला काय वाटतं? नवी मुंबई विमानतळ विकासाचा मानबिंदू ठरेल की पर्यावरणाच्या ऱ्हासाचं कारण? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इन्स्टा आणि FB पेजला फॉलो करायला विसरू नका।